हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण TCS IBPS ने 2023 मध्ये विचारलेली पुस्तके व त्यांचे लेखक यावरचे प्रश्न पाहणार आहोत। इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने। तर स्टार्ट करूया। पुढीलपैकी कोणता इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ आहे? गंगाजल, भोवरा, परिपूर्ती, तुळशीचे लग्न। इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ तर गंगाजल, भोवरा, परिपूर्ती हे इरावती कर्वे यांचे लेखन आहे। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। तुळशीचे लग्न हा इरावती कर्वे यांचा ग्रंथ नाहीये। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते खाली दिलेल्या पर्यायांतून अचूक ओळखा। लक्ष्मीबाई टिळक, शिवाजी सावंत, लोकमान्य टिळक, विनोबा भावे। गीताई या पुस्तकाचे लेखक खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे। गीताई तर विनोबा भावे, ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन। एनकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत? एनकीच्या राज्यात विलास सारंग, कमल देसाई, भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे। तर एनकीच्या राज्यात विलास सारंग, ऑप्शन ए। विलास सारंग यांची पहिली कादंबरी आहे एनकीच्या राज्यात, 1983। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? रामनगरी, प्रभातकाल, संध्याकाळ, चित्र आणि चरित्र। बाबूराव पेंढारकर यांचं आत्मचरित्र तर याचं नाव आहे चित्र आणि चरित्र, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न। नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत? त्यांचे नाव खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा। नटसम्राट नाटकाचे लेखक तर कुसुमाग्रज यांचं नाटक आहे नटसम्राट, ऑप्शन ए। कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज। केशवसूत कृष्णाजी केशव दामले। अनिल कोणाचं टोपण नाव आहे? आत्माराव रावजी देशपांडे। ठीक आहे, पुढचा प्रश्न। फुलराणी या कवितेचे कवी कोण आहेत? त्र्यंबक बापूजी ठोंबरे, केशवसूत, केशवकुमार, गोविंदाग्रज। फुलराणी या कवितेचे कवी तर ही कविता आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी। ठीक आहे, केशवसूत कृष्णाजी केशव दामले, केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे, गोविंदाग्रज राम गणेश गडकरी। ठीक आहे, पुढचा प्रश्न। गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ज्योतिबा फुले, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, धोंडो केशव कर्वे। तर हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे। गुलामगिरी ज्योतिबा फुले, ऑप्शन ए। नेक्स्ट क्वेश्चन। ग्रामगीता कोणी लिहिली आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दासोपंत, विनोबा भावे। तर ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न। समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सुधामूर्ती, सिंधुताई सपकाळ, मेधा पाटकर, साधना आमटे। समिधा हे आत्मचरित्र तर हे आत्मचरित्र आहे साधना आमटे यांचं, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न। श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? तर श्यामची आई साने गुरुजी, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न। भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? तर भावार्थ रामायण आहे संत एकनाथ यांचा, ऑप्शन सी। पुढचा प्रश्न। मी सुंदर होणार या नाटकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे, पुरुषोत्तम दारव्हेकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर। मी सुंदर होणार तर हे नाटक आहे पु ल देशपांडे यांचं, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न। लेखक आणि पुस्तकांच्या जोड्यांतील अयोग्य जोडी ओळखा। दुर्गा भागवत, पैस, अरुणा ढेरे, ऋतुचक्र, इरावती कर्वे, परिपूर्ती, इंदिरा संत, मालन गाथा। अयोग्य जोडी तर इंदिरा संत मालन गाथा करेक्ट आहे, इरावती कर्वे परिपूर्ती करेक्ट आहे, दुर्गा भागवत पैस हे सुद्धा योग्य आहे। अयोग्य जोडी येईल अरुणा ढेरे ऋतुचक्र, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, पुढचा प्रश्न। दासबोध ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत? तर दासबोध संत रामदास, ऑप्शन सी। पुढचा प्रश्न। मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? ज्ञानेश्वरी, यमुना पर्यटन, भावार्थ रामायण, लीळाचरित्र। पहिला ग्रंथ तर लीळाचरित्र येईल, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न। पुढीलपैकी अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह सांगा।
शेला, विशाखा, दिवे लागण, मंत्राक्षर. अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह कोणता आहे? मंत्राक्षर, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, बिडारी कादंबरी कोणाची? आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पाठारे. बिडार कादंबरी, तर ही कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे यांची, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.वा. शिरवाडकर यांची नटसम्राट ही मराठी साहित्यकृती कोणत्या वाङ्मय प्रकारातील आहे? वैचारिक लेखन, नाटक, कविता की कादंबरी? नटसम्राट ही मराठी साहित्यकृती कोणत्या वाङ्मय प्रकारातील आहे? तर हे नाटक आहे, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, गीत रामायण कोणी रचले? प्र. के. अत्रे, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, ग. दी. माडगुळकर. गीत रामायण कोणी रचले? ग. दी. माडगुळकर यांनी, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, चक्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बाबा कदम, विश्वास पाटील, जयवंत दळवी, नासी फडके. तर चक्र हे पुस्तक कोणाचे आहे? जयवंत दळवी यांचं आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.